नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण आज हरभऱ्याची पहिली फवारणी कोणती घ्यावी, त्यामध्ये घटक कोणते असावे आणि ती किती दिवसानंतर घ्यावी, का घ्यावी आणि त्यातून होणारे फायदे याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया। तोपर्यंत आपल्या अर्थशेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बेल आयकॉनला टच जरूर करा। तर सगळ्यात महत्त्वाचे, हरभऱ्यावर पहिली फवारणी ही 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान घ्यावी लागते। त्याचे फायदे आणि उत्पादनात होणारे चांगले बदल पाहता या फवारणीमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचे केमिकल्स आणि चांगल्या पद्धतीचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे। सर्वप्रथम पहिली फवारणी घेतो तेव्हा आपल्या फवारणीचा पहिला मुद्दा हाच राहतो की आपल्या हरभऱ्यामध्ये मर रोग नसला पाहिजे, सोबतच आपल्या हरभऱ्यामध्ये कीड नियंत्रण झाले पाहिजे। हा पहिल्या फवारणीतील महत्त्वाचा मुद्दा असतो। आता या फवारणीमध्ये जो आपल्याला घटक घ्यायचा आहे बुरशीनाशकाचे प्रमाण आणि त्याचे प्रकार खूप वेगवेगळे आहे। कुठल्या पद्धतीचे बुरशीनाशक तुम्ही वापरत आहात हे लक्षात घेणे गरजेचे आहे। कॉन्टॅक्ट फंगीसाइड किंवा सिस्टमिक फंगीसाइड हे दोन्हीही बुरशीनाशक वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध असतात आणि वेगवेगळ्या कंपनीचे प्रॉडक्ट्स अवेलेबल असतात। इथे ज्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, आपल्या इथे कुठल्याच पद्धतीचा मर रोग नाही आहे किंवा एकही झाड असं उधळलेलं दिसून येत नाही आहे। आता सध्या 8 ते 10 दिवसच झालेले आहे, त्यामुळे अजूनही लक्षात आलेलं नाही आहे। परंतु भविष्यात जर याची संख्या किंवा कुठे मर रोग आढळताना दिसून आला तर कुठला केमिकल वापरावे याबद्दल तर आपण समजूनच घेऊ। परंतु ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मर रोग जास्त आहे अशा शेतकऱ्यांनी सिस्टमिक फंगीसाइड हे वापरावे आणि एकरी 5 टाक्या होतील एवढे बुरशीनाशक पद्धतीची फवारणी त्यांनी करून घ्यावी। कमीत कमी एकरी 5 टाक्या पडतील एवढी किंवा अशा पद्धतीची फवारणी करून घ्यायची आहे। आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला जे कीड नियंत्रण करायचे ते हलक्या पद्धतीचे करायचे आहे, कारण त्याचा आपल्याला फायदा आहे। कारण जर जास्त मोठ्या प्रमाणात आपण जर कीड नियंत्रण करायचा प्रयत्न केला तर जी शेंडेखोळणी करणारी जी अळी आहे किंवा जी पाने खाणारी जी अळी आहे ती शेंडेसुद्धा खाते, त्यामुळे याचा आपल्याला फायदाच आहे। त्यामुळे जास्त मोठ्या प्रमाणात अळी नियंत्रण करण्याच्या मागे लागू नका। सगळ्यात चांगलं उपाय हाच आहे की हलक्या प्रतीचे केमिकल्स वापरा किंवा औषध वापरा, ज्यामुळे तुम्हाला हलक्या पद्धतीने कीड नियंत्रण आहे ते होऊन जाईल। तर सगळ्यात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न तो म्हणजे फुटव्यांची संख्या कशी वाढवावी। फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध प्रकारचे घटक आपल्या बाजारात उपलब्ध आहे। तुम्ही सध्या सागरी शैवाल किंवा 6BA किंवा ट्रायकंटेनॉल हे जे घटक आहे या घटकापैकी कोणताही एक घटक घ्यावे, ज्यामुळे आपल्या येथील हरभरा हा ब्रँचिंग करण्यास मदत करेल। किंवा तुम्हाला यापैकी घटक घ्यायचे नसेल तर तुम्ही याची शेंडेखोळणी करा। शेंडेखोळणीचे रिझल्टसुद्धा अत्यंत चांगले आहे। आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहे, ज्यामध्ये कशा पद्धतीने आपण फुटव्यांची संख्या वाढवू शकतो याबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता आणि त्यातून तुम्ही तुमच्या उत्पन्नात वाढ करून घेऊ शकता। आता यानंतर आपल्याला यामध्ये ॲड करायचं ते म्हणजे स्टिकरचा फायदा असा आहे की बरेच केमिकल्स हे वेगवेगळ्या प्रकाराचे असतात, त्यामुळे त्यांचे कॉम्बिनेशन बसत नाही। त्यामुळे ते जेव्हा पानावर पडते अशा वेळेला आपल्या येथील जो औषध आहे ते लगेचच पानाच्या खाली पडून जाते आणि त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते आपल्याला भेटत नाही। त्यामुळे ते जे औषध आहे ते पानावर चिटकून राहिलं पाहिजे, त्यासाठीच आपल्याला या फवारणीमध्ये स्टिकर घेणे गरजेचे आहे। तर या फवारणीमध्ये आपण 4 घटक घेतो आहे। एक हलक्या प्रतीचे कीटकनाशक म्हणजे मोनोक्रोटोफॉस सारखे किंवा प्रोपेक्स सुपर, आणि त्याचे प्रमाणसुद्धा आपण कमी घेऊ। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बुरशीनाशक राहील। बुरशीनाशकाचा वापर करा। बुरशीनाशक झाल्याच्या नंतर फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला इथे एक प्रॉडक्ट घ्यायचं आहे, ते एक जे सागरी शैवाल किंवा 6 प्रकारचे प्रॉडक्ट आणि सोबत वरखत, हे 4 प्रॉडक्ट आपल्याला या फवारणीमध्ये घ्यायचे आहे, ज्यामुळे आपला फायदाच होईल। तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोवर आपलीही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या। धन्यवाद।